आपण नाही का गे, आपण नाही का आता लाडक्या बहिणी योजनेचे आपल्याला पैसे बी आले, तर आपण नाही का आता रोजान जात नाही जाऊन, तर जाऊन तर नाही का आता जसे हे नाही का आता सोयाबीन कापायला येईनच लोक विचाराले, तर नाही का डायरेक्ट आपण नाही का डायरेक्ट म्हणायचं 500 रुपये रोज देत असेल तर येतो बापू, काय ते येत नाही तर डायरेक्ट म्हणून द्यायचं बाई, कारण की आता आपला भाऊ आहे ना, टाकते आपल्याला हर महिन्याला 1500 रुपये. ए कविताबाई, अहो कविताबाई, इकडे ना वा, का करतायस तिकडे इकडे. अहो ना काय झालं, अहो तुला माहित आहे का सप्टेंबर महिन्याचे नाही का लाडकी बहीण योजनेचे पैसे आले ना. हो बाई, मा नवरा सांगे बाई मला, आले म्हणे सप्टेंबर महिन्याचे पैसे. मग का हवं, का करशील ह्या पैशाचं. अहो मी नाही का मस्त 2 साड्या घेईन बाई, आणखीन आपल्या पोरीला नाही का कपडे घेऊन देईन, आणखीन बाकीचे पैसे वाचले उचले राहू देईन बाई, कामी पडते नाही का मग कामी पडते कोण्या, राहू देईन ते पैसे वाचलेले. हो का व, अहो पण तू का करशील तो ह्या पैशाच्या. मी साड्या घेईन नाही घेईन म्हणा, कारण की ते माणसं एवढे नाही का 3000 आलते, त्याच्यानेच मी नाही का मस्त जास्त असं साड्या घेऊन आलती बाई, 4 साड्या घेऊन आलती ना, आपल्या पोरीसाठी कपडे घेतले होते. आता त्या 3000 रुपयाचे सगळं साड्या घेऊन घेतल्या ना, तर आता काही घेणार नाही मला साड्या मी. आता माहितीये का ते 1500 रुपये ना, तिथून फक्त 500 रुपये नाही का खर्च पाणी काढीन ना, 1000 रुपये नाही का बाई मी आपल्या बँकेमध्ये ठेवून देईन. हो बाई, कारण की मग नाही का सामने आपल्याला कामी पडते. हो पण तुला मागच्या वेळेस त्या 3000च्या का केलतस पा. हा सांगू बाई, तू त्या 3000चं विचारूच नको बाई, ते नाही का 3000 रुपये आलते तर मा फोनवर मेसेज नाही बाई, मा नवऱ्याच्या फोनवर मेसेज येते, तर नाही का गे यायला माहिती का मस्त मा नवऱ्यानं ना मा पोरानं गेले, त्याला माहीत झाले का पैसे आले म्हणून, हे लोक गेले बाई ते 3000 काढून आले ना, मी गावले होते बाई, काय घरी नव्हतो. हा काढून आणले आहे ना, मस्त नाही का गे मटण आणलं बकऱ्याचे, ते पण ना मस्त मटण खाल्लं म्हणते बाई. आता तू सांगे ना, खूप झालं 1000-1500चे मटण खाल्लं, 3000चं मटण खाते का कोणी. का व मला नाही का असा पस्तावा आहे व ना, आणखी आता मटण खाल्ल्याने तुम्ही ना वाचलेले पैसे तर द्यायला पाहिजे, नाही दिले बाई मला पैसे. असे नाही का गे किवल वाण्यावाने जीव झालता मला, तरी मी किवल वाण्यावाने करू द्या म्हणून, द्या पैसे देऊन द्या म्हणून मला वाटले, नाही दिले बाई ना, दोघी बापले का मस्त दारू पिऊन पडले होते. मग असे आहे गे, जाऊ दे आता 1500 रुपये ना, त्याच्या मी साड्या आपल्या पोरीला कपडे घेऊन बाई. या नवरा मागे तसा, माझा नवरा मस्त आहे बाई, माझा पोरगी बी चांगला आहे, आणि आता का करणार आहो बाई मी, माझ्या नशीबच तसा आहे तर जाऊ दे. व त्या सोनूबाईचे पैसे ना आले गावा, मागच्या वेळेस घेणार होते हो बिचारीचे पैसे, ह्या वेळेस तरी आल्या पाहिजे म्हणतो मी. हो वा, आल्या पाहिजे हो बिचारीचे पैसे. ते बापा आता का मागच्या वेळेस नाही ना, ह्या वेळेसची म्हणून 4500 रुपये येणार आहे म्हणून, पण आल्या पाहिजे व, का आल्या पाहिजे व. अहो तिले नाही का मी ना मस्त चाल म्हणलं होतं बाई माझ्यासोबत फॉर्म भरायला, नाही का लाडक्या बहीण योजनेच्या, तिले म्हणलं चाल बाई म्हणलं माझ्यासोबत फॉर्म भरायला, तर हे मला कशी म्हणते, नाही म्हणते माझा नवरा आहे म्हणते, माझ्या नवऱ्यासोबत जातो म्हणते मी, तर मी म्हणलं जा बाई म्हणलं. आता अगर कधी ही माझ्यासोबत आली असते तिला आले का हो पैसे, हे ऐकी नाही हो माया, आता माझ्यासोबत आली असते ना इली बी पैसे आले असते, अशी बाई आहे हे. जाऊ दे, बरं झालं बाई मी तुमच्यासोबत आलो तो फॉर्म भरायला, माई येऊन गेले बाई. पण नाही का व, का म्हणते रे आपला नाही का मुख्यमंत्री नाही का आपला भाऊ, मस्त आहे व, बहुत चांगला आहे व, यांना आपल्या बायाच नाही का, म्हणजे असं वाटतंय आता मला बाई का हा कधी नसता राहिला ना, झालं तर बाई आपलं आलं, आपल्याला मग रोजान जायला लागलं असतं. आपण नाही का गे, आपण नाही का आपल्या लाडक्या बहिणी योजनेचे आपल्याला पैसे बी आले, तर आपण नाही का आता रोजान जात नाही जाऊन, तर जाऊन तर नाही का आता जसे हे नाही का आता सोयाबीन कापायला येईनच लोक विचाराले, तर नाही का डायरेक्ट आपण नाही का डायरेक्ट म्हणायचं 500 रुपये रोज देत असेल तर येतो बापू, काय ते येत नाही तर डायरेक्ट म्हणून द्यायचं बाई, कारण की आता आपला भाऊ आहे ना, टाकते आपल्याला हर महिन्याला 1500 रुपये. काय जायचं मग रोजानं, नाही तर मग द्या 500 रुपये रोज येतो आम्ही असं म्हणायचं डायरेक्ट. कसं मग आपल्याला पैसा, मग आपल्याला टेन्शनच नाही राहील बाई, मग आपण नवऱ्याला आगुटन नाही, मग असे राहू नका. म्हणून म्हणतो मी नाही का तुम्हाला सांगतो, डायरेक्ट म्हणायचं 500 रुपये रोज देत असेल ते येतो बापू, नाही ते येत नाही ना. हो मग नाही का आपल्या जेवढे पैसे राज्य खरंच, मग आपण नाही आगुटून आपल्या नवऱ्याले. हो तसंच करू. पण त्या सोनूबाईचे पैसे व विचारी व आल्या पाहिजे ना तिचे, चाल बरं विचारून का तिले. हो चाल बरं. अहो थांब थांब थांब, ते सोनूबाई दिसतात, तिला बोलवतो. ए सोनूबाई, ए सोनूबाई, ए सोनूबाई, इकडे इकडं. काय झालं बाई, ले का होते पैसे, लाडके बहीण योजनेचे आले का बाई ते पैसे. कुठं माय, कुठं आले गे पैसे, केव्हा येईन गे माय पैसे, मग तुमचे आले असं नाही ना आई महिन्याचे 1500 रुपये. का हो माय, केव्हा पैसे येईन व. येईन ना वा, कायले लढतेस, येईन. कुठे जाणार आहे पैसा, पैसा वे आज नाही तर उद्या येईन, येणार तर आहेस ना तो. हो मा भाऊजीची ये नाही बाई लवकर पैसे, तर नाही का तिनं कावे तर केलं म्हणते बाई, तर तिचे आलते म्हणते पैसे, पण तू ये ना आले व. तू एक काम कर बरं, त्या फोनात पाय बरं आले का, तर नाही तर कोणाला पाहायला लाव. हो बापा पाहा लागेल बरं, काय कोणाला तर समजते का फोन चांगला, बरोबर त्याला पाहायला लावून. अहो त्या बिट्ट्याले बोलो, बिट्ट्याले त्याला पाहिजे ते फोन बाई,
त्यानं माहित पाहून दिलता. आलते बाई, त्यांना पाहिलं होतं ना, आले म्हणे बाई तो पैसे. आता बाई तुम्ही पाहून घ्या बरं, बोलो बरं केले. बापू बिट्ट्या, ए बिट्ट्या, इकडे ये रे बापू थोडसा. म्हणजे काकू काय झालं? हे बापू मा फोनात पाहिजे का मा? लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले का तर पाय बरं मा थोडसा. जे पैसे आले असन तर मला 50 रुपये द्यान का खर्रा खाले तर पाहतो, नाहीतर राहू द्या, मी नाही पाहत, मी चाललो. तू 50चा खर्रा नाही होत ना मा, 20चा होते ना, 20चा खाजो, 20 रुपये देतो ना. अरे बापू 20 रुपये देतो ना रे, पाय ना रे. आजी आजी तो लोफर खर्रा खातो का मी? मी नाही, मी पुरा प्युअर बागवान खातो. मला 50 रुपये देत असाल तर पाहिजे, नाही तर राहू द्या. वा तुला साईड न आम्हाला जाऊ द्या बरं. हो पण तू खूप लुटतेस पण आम्हा बायाले. 50 रुपये घेते का रे बाबू कोण पाहिजे? ना बापा, तुम्ही त्या शिंदे बाबाजीले लुटतात तेव्हा काही नाही म्हणा ना. आता आम्ही तुम्हाला लुटीन भाऊ, आम्हाला माहित आहे ना. आता तुम्हाला तुम्हाला काही समजत नाही. द्या सांगा लवकर, 50 रुपये द्यान का आता पाहिजे, नाही तर राहू द्या. घेचो रे बाप्पा घेचो. काय आले जी, पैसे आले बरं, 4,500 रुपये आले. मला 50 द्यान, जाऊ द्या बरं. आले का रे बापू माझे पैसे? खरंच रे, खरंच का मजाक करताय? सांगणार बापू, सही सांगणारे आले का रे, सांगणारे. बर पागले झालं का जी, कोणाच्या पागलवणी करताय? आले म्हणले पैसे एका सप्ताहात, समजत नाही का तुम्हाला? नाही मी 50 दे, जाऊ द्या मला. वाईट टाका. तर चाले का रे बापू माझे पैसे? वारे बापू, बरं झालं रे बापू, तो आला असता. बापू रात्री नाही का माझ्या घरी येऊन जा, जेवण घेऊन द्यायचे बापू ते 50 रुपये. अरे मला आता पाहिजे, मी नाही रात्री तुमच्या घरी घेऊन पैसे घ्यायले. मला आता द्या पैसे, नाही तर राहू द्या. तुझी बारगी ठेवत नाही घरी, मामाच्या घरी पाठवून देते ना. आता म्हणते बापू रात्री पैसे घ्यायले. उठ. हे जो रे बापू, काय असा करतेस रे? हे जो देईनच, रात्री चालला जेवण घेऊन घ्यायचो. किती छत्र्या बाया आहे बे, साल्या पर आल्या ना, पैसे रात्री घे जेवण ते, जाऊ द्या. तर पाबा पोट्टे हो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ कोणी मनावर लावून घेऊ नका. तर बायांना एकच सांगू इच्छितो का, आपल्या पोरीलेच नुसते कपडे नको घेऊन द्या, पोराले बी घेऊन द्या ना काही. का बस स्वतःसाठी ना पोरीसाठीच घेता? तसा आहे तो आमच्यावर, तर मोदी ना तो शिंदे बाबाजी तर आमच्यावर कधी लक्ष देतच नाही म्हणा. तुम्ही तुम्ही तर असे नको करा, आम्हालाही द्या ना काही. चला भेटतो दुसऱ्या व्हिडिओ मध्ये, तरी सगळेजण चॅनलला सबस्क्राईब करून टाका. ओके.